नमस्कार, मी टीना. आज मी तुम्हाला शेगवाच्या शेंगा कशा फ्राय करायचे, खायला एक नंबर लागतात. तुम्ही एकदा ना मग पुन्हा पुन्हा बनवा, इतके छान लागतात. चला आता सुरुवात करूया. मी शेंगा घेतलेत, असे हाफ तुकड्या करून साफ करून घेतलेले आहेत. आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. त्याच्यात पाणी टाकायचं आहे. त्याच्यात पाणी टाकून झाल्यावरती मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. फ्राय त्याच्यामध्ये मीठ ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होतं जेव्हा आपण बॉईल करतो. आता हे शेंगाच्या शेंगा आहेत ना, 10 ते 15 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. तर मी इंडक्शनवरती हे बघा शिजवून घेते. शिजवून झाल्यानंतर आपल्याला ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे ड्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी गरम होतं तर मी ड्राय करून घेतलं आहे. नंतर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, मीठ, तांदळाचं पीठ, हळद आणि मसाला. हा कोळी मसाला आहे आमचा. त्याच्यात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे असं कोटिंग करून घ्यायचं आहे. जसं आपण फिश फ्राय करतो त्याप्रमाणेच आपल्याला शेंगा पण फ्राय करून घ्यायच्या आहेत. सो मी असं इकडे एक शेंगा अशा फ्राय करायला कोट करून तेलामध्ये फ्राय करायला घेणार आहे. तर आपल्या सगळ्या शेंगा तुम्ही बघू शकता. मी सगळं थोडं तेल खूप थोडंसं टाकायचं आणि शेंगा एक्स्ट्रा हे काही हाय फ्लेमवरच मी फ्राय करायला ठेवलेलं आहे. जास्त वेळ लागत नाही शेंगा फ्राय करायला, काही ऑलरेडी आपण हे शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपला शेंगा फ्राय आता एक साईडने झालेला आहे. तर तुम्हालाही दुसरे साईडून पण परतून घ्यायचं आहे शेंगा फ्राय. तर ते माझी व्हिडिओ करायची राहूनच गेली घाईघाईमध्ये. तर अशा प्रकारे आपला शेंगा फ्राय रेडी झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.